एकदा भगवंताला खूप भूक लागली होती आणि त्यांनी आपले रुदनास्त्र बाहेर काढले. अर्थात यशोदेच्या लक्षात आले की अरे, आपण बाळाला बराच वेळ जवळ घेतलं नाही, त्याला तर नक्कीच भूक लागली आहे. म्हणून त्यांनी पटकन त्याला मांडीवर घेतले आणि ती त्याला दूध पाजू लागली, म्हणजे तिने त्याला स्तनपान दिले. आज काय झालं माहिती नाही, ह्याला खूपच भूक लागली होती आणि तो त्या दिवशी जास्तीत जास्त दूध पीत होता. आता यशोदेच्या लक्षात आलं की अरे, आज हा रोजच्यापेक्षा जास्त दूध पितोय. एवढं दूध पिणं ह्याच्या तब्येतीला योग्य नाहीये. म्हणून तिने त्याला दूर करण्याचा प्रयत्न केला. पण काही झाले तरी हा काही तिला सोडेच ना. शेवटी तिने अगदी बळजबरीने त्याला बाजूला केले. मग त्याने जांभई दिली आणि ती जांभई देण्यासाठी त्यांनी जेव्हा केला होता, तर त्याच्या मुखात जे काही यशोदेला दिसले ते पाहून ती अगदी थक्क झाली. तिला काय होतंय ते सुद्धा कळेना. कारण त्या एवढ्याशा बालकाच्या, म्हणजे कृष्णाच्या मुखात तिने सर्व चराचर पाहिले होते आणि तिला असेही दिसले की जणू काही सर्व हे जगच तिचे दूध पीत आहे. ती जगन्माताच आहे. आता हे सगळे बघितल्यावर तिचे देहभान हरवले. खरंच तिला काय काय दिसले. नुसतंच दूध पिणारे विश्व दिसले नाही, तर तिला जवळजवळ सर्व विश्वाचे दर्शन झाले. त्यात अनेक डोंगर, नद्या, समुद्र, शहर, गावं, अगदी ते राहत असलेले ते गोकुळ आणि काय सर्व देव दिसले. त्याच्यामुळे तिला खरंच असं होणं अगदी स्वाभाविक होतं आणि ती अगदी बेशुद्धच होऊन पडली. तिचं देहभान हरपलं. काही काळ त्या स्थितीत ती गेली. तर शुकदेव सांगतात की ती खरं तर बेशुद्ध पडली नाही, तर ते विश्वरूप पाहून ती समाधी स्थितीत गेली. त्या स्थितीत ती काही काळ होती. पण मग कृष्णाच्या लक्षात आले की जास्त वेळ असे समाधी अवस्थेत आपल्या मातेला ठेवून उपयोग नाही. म्हणून त्याने आपला चिमुकला हात तिच्या गालाला लावला. त्या हाताच्या स्पर्शाने ती देहभानावर आली आणि तिच्या लक्षात आलं की अरे, हाच भगवंत नारायण आहे की काय. पण आता ही तिला कळून तसे फार उपयोग नव्हते. मग भगवंतांनी मायेच्या आधाराने तिची स्मृतीच नाहीशी केली. म्हणजे तिला जे काही विश्वरूप दिसले ते ती विसरून गेली आणि तिच्या फक्त एवढंच लक्षात होतं की आज बाळ जरा जास्तच दूध प्यायलंय, तर ह्याला आपण झोपवलं पाहिजे. आता जास्त दूध प्यायल्यामुळे हा जरा आपण म्हणतो ना, आहारलाय तो, तसा तो आहारलाय आणि हा झोपी जाईल. म्हणून तिने त्याला पाळण्यात घातलं आणि त्याला झोपवलं. आता ही अशी हकीकत ऐकताना परीक्षित राजा खूप आश्चर्यचकित झाला आणि मग त्यांनी शुकदेवांना प्रश्न केला, महाराज, किती भाग्य त्या यशोदेचे आणि त्या नंदाचे सुद्धा. अहो, जन्मदात्या मात्या पित्यांना म्हणजे वसुदेव देवकीला सुद्धा जे सुख लाभले नाही ते सुख ह्या दोघांना लाभते. भगवंताच्या लालन पालनाचे सुख आहे, सहवासाचा लाभ आहे आणि तो करत असलेल्या अनेक बाललीला बघण्याचे त्यांना भाग्य लाभले आहे. खरंच काय पुण्य केलं होतं हो या दोघांनी, म्हणून त्यांना हे एवढे सगळे भाग्य मिळाले. तेव्हा शुकदेव म्हणाले, राजा ऐक, अष्टवसूंमध्ये श्रेष्ठ असा जो द्रोण नावाचा वसू आपली पत्नी धरा हिच्यासह वर्तमान ब्रह्मदेवाच्या आज्ञेप्रमाणे गोपालनाधिक सेवा करीत असे, म्हणजे गायींची सेवा करीत असे. त्यांच्या त्या सेवेने ब्रह्मदेव प्रसन्न झाले. तेव्हा भगवान श्रीहरीच्या ठिकाणी आमची अचल भक्ती असू दे, ज्या भक्तीमुळे प्राणी मात्र संसार सागरातून आणि दुर्गतीपासून मुक्त होतील, ती प्रेमलक्षणा भक्ती आम्हाला प्राप्त व्हावी असा वर त्यांनी ब्रह्मदेवाकडे मागितला. खरंच असं सांगतात की आपण वर काय मागायचा हे सुद्धा आपल्याला कळायला लागतं आणि ह्या दोघांनी अगदी
विचारपूर्वक असा हा वर ब्रह्मदेवाकडे मागितला होता. या दोघांनी ब्रह्मदेवाला ही विनंती केल्यानंतर ब्रह्मदेव अर्थातच त्यांना तथास्तु आणि म्हणाले, तोच हा द्रोण वसू म्हणजे नंद झाला आहे आणि त्याची पत्नी धरा या गोकुळात यशोदेच्या रूपाने आली आहे. ब्रह्मदेवाचे वचन सत्य करण्यासाठी भगवंताने त्यांच्या घरी पुत्र रूपाने वास्तव्य करून त्यांना वात्सल्य इत्यादी सर्व तऱ्हेने त्यांचे मनोरथच पुरवले. सर्व गोप गोपिका गोकुलवासी इत्यादिकांना रमवून त्यांना परमगती देण्याच्या उद्देशानेच बलरामासह गोकुळात वास्तव्य करण्याचे त्यांच्या सर्वांच्या तपाचेच ते जणू काही फल होते. आणि असं सांगतात की ह्या ज्या काही गोपिका होत्या त्या सुद्धा काही कोणी साध्या सुध्या नव्हत्या, तर त्या पूर्वजन्मीच्या ऋषी होत्या. पूर्वजन्मी म्हणजे रामावतारात ते सर्व ऋषी होते आणि रामाची त्यांना प्रत्यक्ष सेवा करायची होती. म्हणून त्यांनी सांगितलं की आम्हाला तुमची सेवा करायची. तर श्री रामचंद्र त्यांना म्हणाले की मी आत्ता वनवासात आहे, मी तुमची कुणाची सेवा घेऊ शकत नाही, पण मी तुम्हाला एक वचन देतो, माझ्या पुढील अवतारात तुम्ही माझी सर्व प्रकारची सेवा करू शकाल. तर असा हा वर दिलेला असल्यामुळे ह्या ज्या गोपिका आहेत गोकुळातल्या त्या मागच्या जन्मीच्या सर्व ऋषीचं होते असं सांगितलं जातं. आता त्यातील काही ऋषींची नावं आपण पाहूया. तर सत्यतपा ऋषी होते, ते अग्निहोत्री होते, ते द्वादशाक्षर मंत्राचा जप करत होते आणि पुढील जन्मात ते सुनंदा म्हणून जन्माला आले. ती यशोदेची अगदी जवळची दासी म्हणा किंवा तिची अगदी जवळची सखी होती. आणि या सुनंदेचे भाग्य असे होते की जेव्हा भगवंताला तेव्हा वसुदेवांनी तिथे आणून ठेवले, त्यावेळी रात्र होती आणि यशोदा तर तेव्हा झोपी गेलेली होती, म्हणजे मायेनीच तिला तसे झोपेचे आवरण घातले होते. आणि उजाडल्यावर सर्वप्रथम भगवंताचे दर्शन कोणाला झाले तर या सुनंदेला झाले आणि तिने एकदम यशोदेला जागे करून सांगितले की बघ तुला बाळ झालंय. अशी ही सुनंदा मागील जन्मीची सत्यतपा ऋषी होती. उग्रतपा ऋषींचा अवतार गोकुळातील सुभद्रा या नावाने झाला होता. हरिधामा ऋषी निराधामी व्रत करत होते. रंगवेणी गोपिका झाले ते. चित्तगंधा जाबादी ऋषी होते, ते एका पायावर उभे राहून तप करीत होते. अशा प्रकारचे अनेक ऋषी त्या गोकुळात गोपिकांच्या रूपाने त्यांनी जन्म घेतला होता. अशी ह्या सगळ्यांची हकीकत इथे सांगितली जाते. याप्रमाणे ह्या सर्व गोपिका सुद्धा आपल्या पूर्वजन्मीच्या पुण्याईनेच गोकुळात जन्माला आल्या होत्या आणि त्याला ह्या भगवंताच्या विविध रूपांचे दर्शन घडत होते. त्याचे वात्सल्य मिळत, त्याला आपण वात्सल्य देऊ शकत होते, त्याचे लाड करू शकत होते, त्याच्या तक्रारी करू शकत होते आणि जे काही आपण ज्याला म्हणतो त्या बाललीला या सर्व ह्या लोकांना प्रत्यक्षात अनुभवता यायला लागल्या. असे हे पूर्वजन्मीचे सर्व पुण्यवंत लोकच ह्या गोकुळात जन्माला आले होते. आणि इथे अजून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की गोकुळातनं मायेला वसुदेव घेऊन गेले होते, त्यामुळे गोकुळातील सर्व लोक ब्रह्मज्ञानी झाले होते. ह्या गोपिका सुद्धा कोणी सामान्य राहिल्या नव्हत्या, त्या सुद्धा ब्रह्मज्ञानी झाल्या होत्या. तर एका ठिकाणी मी असं ऐकलं की एकदा गर्ग ऋषी आले असताना ह्या सर्व गोपिका त्यांच्या भोवती जमल्या आणि त्यांना म्हणाल्या की आम्हाला ब्रह्मज्ञान हवं आहे, तर तुम्ही आम्हाला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करा. खरं तर या सगळ्याच ब्रह्मज्ञानी होत्या, पण असं सांगितलं जातं की गुरूंच्या मुखातून एखादी गोष्ट ऐकल्याखेरीज ती आपल्याला नीटपणे प्राप्त होत नाही. आणि मग त्या गर्ग ऋषींनी त्यांना ब्रह्मज्ञान म्हणजे काय ते समजावून सांगितले. अशा ह्या सगळ्या गोपिका आता ब्रह्मज्ञानी तर होत्याच आणि शिवाय त्या गोपिकाही होत्या आणि त्या भगवंताचे अशा प्रकारचे लाडही करत होत्या. किती भाग्यवान होत्या असे शुकाचार्य परीक्षिती राजाला सांगत आहेत.